आग्रह असला पाहिजे ही भूमिका घेतली। त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून धमकीचा फोन आल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तो आरोप ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेवर केलेला आहे। तर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी 3 भाषांविषयी भूमिका घेतलेली होती। 3 भाषा शिकवल्या गेल्या पाहिजे असं म्हटलं होतं आणि त्यानंतर मनसे ज्यांचा हिंदीला विरोध आहे त्यांनी वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांना पत्र दिलं होतं। मनसे कार्यकर्त्यांकडून आपल्या भूमिकेनंतर धमकीचा फोन आल्याचा आरोप सदावर्ते करतायत। तर ॲडव्होकेट सदावर्ते यांना धमकीचा फोन आल्याची माहिती आहे। त्यांनी स्वतः हा आरोप केला आहे। त्यामुळे आता हा धमकीचा फोन नेमका कोणी केला असेल असा सवाल उपस्थित होतोय आणि काय धमकी दिली आहे असाही सवाल उपस्थित होतोय। तर गुणरत्न सदावर्ते राज्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका घेत असतात आणि आता जेव्हा हिंदीचा मुद्दा उपस्थित झाला आहे, राज्यामध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवू नये, ती लादली जाऊ नये अशी भूमिका मनसेनं मांडलेली आहे। राज ठाकरेंनी त्याच्यावर पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती आणि पोस्टच्या माध्यमातून काही सवाल उपस्थित केलेत। अशात सदावर्तेंनी मात्र हिंदी शिकवली गेली पाहिजे अशी भूमिका घेतलेली आहे, तसा आग्रह असला पाहिजे असं ते म्हणालेत आणि त्यानंतर आपल्याला धमकीचा फोन आल्याचं ही सदावर्ते म्हणतात। हेलो, This call is now being recorded. कोण बोलताय? अंकलेश मोकल बोलतो, राज साहेबांचा महाराष्ट्र सैनिक। कोण बोलताय? अंकलेश मोकल बोलतोय। अंकलेश मोकल। अंकलेश मोकल। हाँ बोला। तुम्ही राज साहेबांबद्दल चुकीचं स्टेटमेंट कसं देता हो? कशाचं स्टेटमेंट हो? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, तीन भाषा शिकवण्याचा राष्ट्रीय अधिकार आहे, बाल हक्काचा अधिकार आहे भारतीय संविधानातील आर्टिकल 21 खाली। मला सांगा, 3 भाषा शिकवण्याचा अधिकार असल्याच्या नंतर आपण काय लोकांच्या लेकराला घरातल्या खिशातल्या पैशानं शिकवतो का हो? अधिकारानं, संविधानाच्या अधिकारानं लेकरांना शिकवा। अरे तुम्ही जाऊन सांगा ना तिथे शिकवा म्हणून। पण महाराष्ट्रामध्ये फुले, शाहू आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला, इथून जास्तीत जास्त शिक्षण मिळालं पाहिजे ना। राज ठाकरेचा एकट्याचा जन्म झालेला नाही, हे महाराष्ट्र हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि महाराष्ट्र आणि जो शिक्षणाचं दूध पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, वस्तुस्थिती आहे। असं नसतंय होत, काही होत नसतंय, दादागिरी धमकीने काही होत नाही। 3 भाषा शिकवल्या जातील, 3 भाषा शिकवल्या जातील, 3 भाषा शिकवल्या जातील, कोणी सुद्धा थांबवू शकणार नाही। वेल्डिंगची चष्मा मारून फिरता आणि राष्ट्रभर चुकीचं स्टेटमेंटला उद्या तुमच्या घरावर हल्ला आला तुम्ही जिम्मेदार तुम्ही असतात। माझ्या घरावर हल्ला करण्याची धमकी द्यायची नाही, मला भीती वाटत नाही।